जसं आपण सिटी पाहिलं तसं बोर्डवर अजून एक इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहे, ज्याचं टार्गेट काय कोण सांगेल मला? बोला लवकर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचं मेन काम काय? सॉरी, इन्स्ट्रुमेंटचं आय एम टॉकिंग अबाउट द पीटी. पीटी स्टँड्स फॉर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणा किंवा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर म्हणा किंवा ईएमएफ ट्रान्सफॉर्मर म्हणा, तिघाचं मिनिंग सेम आहे. आपलं टार्गेट काय की जर मोठं व्होल्टेज असेल 33 kV 66 132, डायरेक्ट व्होल्ट मीटरला जर पाठवला तर व्होल्ट मीटर जळून जाईल. सो या व्होल्ट मीटरला डायरेक्ट व्होल्टेज पाठवण्याच्या अगोदर आपण मध्यस्थी कोणाचा वापर करताय? पीटी हा स्टेप अप असतो की स्टेप डाऊन? आपलं काम आहे व्होल्टेजला कमी करणे. खाली लिहिले ना, सॉरी, इट इज अ स्टेप अप की स्टेप डाऊन? हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो ना, इथं चुकून आपण स्टेप अप लिहिलं होतं. आपलं टार्गेट काय? व्होल्टेज वाढवायचंय का कमी करायचंय? नंतर लिहाय. व्होल्टेज कमी करायचं म्हणजे प्रायमरी साईडच्या नंबर ऑफ टर्न जास्त दाखवावं लागतील आणि सेकंडरी साईडच्या नंबर ऑफ टर्न्स पूर्वमधील. असं का दाखवलं तुम्हाला माहित आहे? आय एम टॉकिंग अबाउट द व्होल्टेज, आणि व्होल्टेज कधीच सिरीज मध्ये दाखवलं जात नाही. कशात दाखवलं जातं? पॅरलल. इकडे टार्गेट काय? याची जी प्रायमरी वाइंडिंग असते ना, याच्या नंबर ऑफ टर्न जास्त असतात, पण सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स म्हणून तर काय स्टेप डाऊन आहे. आता नंबर ऑफ टर्न जास्त म्हणजे व्होल्टेज पण जास्त, पण करंट कमी असतो. सो प्रायमरी वाइंडिंगला थिन वाइंडिंग यूज केलेली असते, कारण थिकची गरज नाही पडत. वेऱ्यात सेकंडरीला व्होल्टेज कमी केलं पण करंट वाढला म्हणून कोणती वाइंडिंग? थिक वाइंडिंग. याचं पण वर्किंग प्रिन्सिपल सिटी सारखंच आहे की वेगळं नाहीये, कारण त्याचं पण वर्किंग प्रिन्सिपल म्युच्युअल इंडक्शनवर डिपेंड आहे. याचं पण म्युच्युअल, बाकी काहीच फरक नाहीये. तो स्टेप अप आहे तर हा काय स्टेप डाऊन. याचा एक फॉर्म्युला तयार करून देतो. According to the transformation ratio, K can be written as V2 by V1, can be written as I1 by inversely असतं. गुट्टे सरना V2 पाहिजे. So V2 upon V1 can be written as I1 upon I2. मला फक्त V2 पाहिजे. So V2 can be written as I1 upon I2. V1 कुठे गेला? खालून वर. कोण सांगेल? I1 by I2 is the formula of capital K. So I got the formula V2 is equals to K times of V1. म्हणजे 92. तुम्हाला सेकंडरी व्होल्टेज जर पाहिजे असेल तर प्रायमरी व्होल्टेज तुम्हाला माहित असतं, माहिती आहे ना. आणि के हा कोण डिसाइड करतो? तुम्ही कनेक्ट केलेला ट्रान्सफॉर्मर. सो पाठ करा. सिटी मध्ये करंटला के ने डिवाइड केलं जातं, तर पीटी मध्ये व्होल्टेजला के ने काय केलं जातं? मल्टिप्लाय केलं जातं. याचे न्यूमरिकल्स नाही तुम्हाला, पण इन फ्युचर मध्ये कधी एमसीक्यू आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. अंडरस्टँड? जसं सिटीचं काम आहे करंटला कमी करणं, तसं पीटीचं काम काय? व्होल्टेजला किंवा पोटेन्शियलला कमी करणे. सिटी हा कोण असतो? स्टेप अप, आणि पीटी कोण असतो? स्टेप. याचा ऍक्च्युअल लुक कसा असतो बघा. तुम्ही सबस्टेशनला कधी व्हिजिट केली असेल आणि आय थिंक बघितले पण असतील. जस्ट गिव्ह मी फॉर 1 minute. हे बघा, हे सीट आहे तिकडचे. आर फेज, वाय फेज, बी फेज. तुम्हाला इकडे रिंग दिसत आहे ना, हे रिंगचे टर्मिनल कुठे चालले? रेग्युलेटिंग पॅनल, जिथे एखादी एमएससीबीचा अधिकारी बसलेला असतो. अधिकारी बसत नाही म्हणा, एखादी एम्प्लॉय बसलेला असतो, जो एम्प्लॉय कंटिन्यू चेक करतो व्होल्टेज बरोबर आहे का, करंट बरोबर आहे का. माहिती आहे ना. कधी पण 33 kV सबस्टेशनला व्हिजिट केली ना, तिथला ऑपरेटरला एक काम दिलेलं असतं बघ. मोठं रजिस्टर घेऊन बसतो तो प्रत्येक अर्ध्या तासाला 1 तासाला करंट मोजतो, व्होल्टेज मोजतो, रेग्युलेशन मोजतो, इफिशियन्सी, करंट, व्होल्टेज. थोडं गडबड झाली मग मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला. अंडरस्टँड? सो सगळ्या व्हॅल्यू थोडं काय झालं पाहिजे? मॅच झाल्या पाहिजे. त्याच सबस्टेशनला कळते की आपण जो एरिया सांभाळताय त्या एरियाला कुठल्या टाइममध्ये लोड जास्त आणि कुठल्या टाइममध्ये लोड कमी. ह्या 3 सिटी आहेत. सिटी फॉर आर फेज, सिटी फॉर वाय फेज, आणि सिटी फॉर या जे रिंग आहेत कॉल्ड एज सर्क्युलर कोर, ज्याच्यावर वाइंडिंग आहे. वरून यांनी सेलो टेप लावलाय इन्सुलेशन साठी. हो का नाही? कनेक्शनची काही गरज आहे का? आहे का? याचं वर्किंग प्रिन्सिपल सेल्फ इंडक्शनवर डिपेंड आहे का म्युच्युअल? म्युच्युअल मध्ये कनेक्शन नसतात. आणि हा असतो पीटी. हे तुम्ही सबस्टेशनला बघितलं बघा. पिलर असतात, पिलरच्या वर या टाईपचे इन्सुलेटर असते, याच्या खाली एक बेस असतो किंवा वर एक बेस असतो. सो हे पीटीचं कनेक्शन असतं. पीटी स्टँड्स फॉर आता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, म्हणजे आपलं नॉर्मल ट्रान्सफॉर्मर ना. सो त्याच्यामध्ये पॅक केलेला असतो या बॉक्सच्या मध्ये. इज दॅट क्लिअर? आणि मध्ये एक इन्सुलेटर असतं ज्याच्यावरून तो कंडक्टर पास केलेला असतो. ज्या 2 कंडक्टर मधला आपल्याला पोटेन्शियल मोजायचंय त्याच्यामध्ये या पीटीचा वापर केला जातो. आणि हे फक्त तुम्हाला सबस्टेशन मध्ये पाहायला मिळेल. डीपीच्या साईडला वगैरे याचा वापर केला जात नाही. इज दॅट क्लिअर? हो का नाही? डायग्रामच्या खाली लिहा.
अकॉर्डिंग टू ट्रान्सफॉर्मेशन रेशो. थांबा रे, तुम्ही हे वरचं लिहिलं का? मग हे कोण लिहिलं? हे लिहा पहिल्या डायग्रामच्या खाली, त्याच्यानंतर हे लिहा. चला